संन्यास. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेवीजे सरीसे पुढती. ओवी आहे 50वी आणि अध्याय आहे 6वा. श्रीकृष्ण अर्जुनाला संन्यास आणि योग यांचे स्वरूप समजावून सांगत आहे. भगवंत म्हणाले की पार्था, कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि तोच योगी असतो. संन्यास म्हणजे कर्माचा त्याग करणारा निष्क्रिय माणूस नव्हे. असा माणूस संन्यासी होऊ शकत नाही. ओवीचा अर्थ लक्षात घेतला तर ज्ञानदेव सांगतात, सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावर स्वभावतःच गृहस्थाश्रमाचे ओझे असते. ते ओझे दूर करण्यासाठी किंवा प्रपंचातील कर्तव्ये न करण्यासाठी जर त्याने संन्यास घेतला तर त्याला काही अर्थ नसतो. कारण गृहस्थाश्रमातील ती कर्मे टाळण्यासाठी घेतलेला संन्यास खरा संन्यासच नसतो. कारण तो प्रापंचिक माणूस संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो. म्हणजे संन्यास घेतला की छाटी, भगवी वस्त्रे, डोक्याचे मुंडण, संन्यासाची कुटी, भिक्षा मागणे या आणि अशा कर्म त्याच्या मागे लागतात. मात्र खरा संन्यास कसा घ्यावा, त्यासाठी मनाची कशी स्थिती असायला पाहिजे ही सांगणारी ही एक गोष्ट आहे. आद्य शंकराचार्य एका गावात मुक्कामासाठी आले होते. तेथे त्यांची प्रवचने होत असत. प्रवचनात ते गीतेच्या श्लोकाचा अर्थ आणि त्यासंबंधी विवेचन करीत असत. शंकराचार्यांची रसाळ वाणी ऐकताना लोक अगदी तल्लीन होत असत. असेच एक दिवस त्यांचे प्रवचन ऐकून गावातील एक माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, मला संन्यास घ्यायचा आहे, मला दीक्षा द्या. शंकराचार्य म्हणाले, ठीक आहे, तू उद्या ये, मग बघू आपण काय करता येईल ते. तो माणूस पुन्हा दुसऱ्या दिवशी आला, आनंदाने आला आणि आचार्यांना नमस्कार करून म्हणाला, तुम्ही मला आज बोलावले होते, तुम्ही मला आज दीक्षा देणार आहात ना? शंकराचार्य हसले आणि त्याला शांतपणे म्हणाले, मला आधी एक सांग की तुला संन्यास का घ्यायचा आहे? तुला संन्यास म्हणजे काय हे तरी माहिती आहे का? तो गृहस्थ म्हणाला, अहो काय सांगू, या गावातच माझे घर आहे. उपजीविकेचे साधन म्हणून थोडी शेती पण आहे. घरात माझी पत्नी आणि मुले आहेत, तसेच वृद्ध माता पिता सुद्धा आहेत. सुरुवातीला आमचा प्रपंच अगदी छान चालला होता, पण हळूहळू घरातील सदस्यांची संख्या वाढत गेली. विवाहानंतर मला मुले झाली, त्यात काही कन्या, काही पुत्र पण आहेत. शिवाय सखे सोयरे, पाहुणे यांची ये-जा असतेच. सुरुवातीला प्रपंचात सुख वाटत होते, थोडेफार समाधानही मिळत होते. पण आता या सर्वांचे करता करता मी अगदी थकून गेलो आहे. या प्रपंचाचा भार आता मला पेलत नाही. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळही जमत नाही. या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता मी अगदी त्रस्त झालो आहे. हे सर्व सोडून एकटे कुठेतरी शांतपणे राहावे असे मला वाटते. त्यातच मी काल तुमचे प्रवचन ऐकले. मग मला असे वाटले की आपण संन्यास घेऊन या प्रपंचाच्या त्रासातून मुक्त व्हावे. हे सर्व ऐकून शंकराचार्य हसून म्हणाले, अरे भल्या गृहस्था, संन्यास म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करून घरदार सोडून राहणे असे नाही. तर संन्यासाचा खरा अर्थ असा आहे की मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर, किंवा निपटूनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यास म्हणिजे. वरील ओवीचा अर्थ असा आहे की संन्यास ही वृत्ती असायला हवी. त्यासाठी मी आणि माझे हे दोन शब्द आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टींचा अगदी आतून विसर पडायला पाहिजे. किंवा आपण जी कर्मे करतो ती समूळ सोडून देता आली पाहिजेत. त्यासाठी इंद्रिये, मन यांची तयारी लागते. सर्व विषयांपासून पूर्णपणे अलिप्त होता यायला लागते. म्हणजेच संन्यासी ही दीक्षा नाही, ती वृत्ती आहे. या वृत्तीनेच संन्यासी होता येते.
प्रपंचाचा कंटाळा आला म्हणून संन्यास घेतला तर ती प्रपंचाची आणि संन्यासाची दोन्हीची प्रतारणाच होते. यासाठी प्रपंचातील सर्व कर्तव्ये कर्मे नीट पाडून हळूहळू त्यातून निवृत्त व्हायला पाहिजे. हे सर्व झाले की तो खरा संन्यास होतो. तेव्हा तुम्ही संन्यास वृत्ती बाणवा, मग वेगळी दीक्षा घ्यायची काहीच गरज नाही.